नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 3 या ऑनलाईन व्हिडिओमध्ये मी जाधव सर तुमचं सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, भूगोलाचं प्रकरण क्रमांक 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली अतिशय महत्त्वाचं असं हे प्रकरण आहे। या प्रकरणाविषयी आज आपण माहिती घेऊया। यासाठी तुम्ही आपलं पुस्तक भूगोलाचं काढून ठेवा, पेज नंबर 14। त्याचबरोबर जवळ पेन्सिल पेन आणि आपली वर्गपाठाची वही देखील जवळ ठेवा। महत्त्वाचे मुद्दे ते लिहून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर महत्त्वाचे मुद्दे पेन्सिलने अधोरेखित करायचे आहेत। तर चला तर आपण सुरू करूया भूगोलाचं तिसरं प्रकरण। यामध्ये आपण जर बघितलं प्राकृतिक रचना व जलप्रणाली। आता प्राकृतिक रचना हे बघण्यासाठी आपल्याला प्राकृतिक जो नकाशा आहे तो आपल्याला बघावा लागेल। कोणत्या देशाचा? तर नक्कीच दोन्ही देशांचा। आपल्याला माहिती आहे यापुढे आपण भारत बरोबरच ब्राझीलचा देखील प्रत्येक बाबतीत भारताशी आपण तुलना करताना प्राकृतिक असो, मानवी भूगोल असो, सामान्य भूगोल असो, या बाबतीत अभ्यास करताना दोन्ही देशांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी दोन्ही देशांच्या प्राकृतिक रचनेचा देखील आपण अभ्यास करणार आहोत। सुरुवातीला आपल्याला भारताचा प्राकृतिक नकाशा दिलेला आहे आणि हा भारताचा प्राकृतिक नकाशा आधी व्यवस्थित वाचून घ्यायचा, पूर्ण वाचून घ्यायचा आणि वाचल्यानंतर त्याच्या खाली काही प्रश्न दिलेले आहेत बघा। ही जी काही आकृती 3.1 आहे यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न दिलेत ते आता आपण बघूया। पहिला प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे भारतातील 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग जो आहे तो कोणत्या दिशेस आहे? आता हे आपण कसं ओळखणार? बघा, आपल्याला या ठिकाणी सूची दिलेली आहे आणि या सूचीमध्ये बघा उंची दिलेली आहे मीटरमध्ये आणि प्रत्येक जो काही या ठिकाणी वर्गवारी करण्यात आलेली आहे 150 पासून तर 8000 पर्यंत अशा प्रकारे प्रत्येक टप्प्यामध्ये त्याची वर्गवारी केलेली आहे आणि प्रत्येक जो वर्ग आहे हा वेगवेगळ्या रंगाने दर्शवलेला आहे। त्यामुळे आपण सहज या नकाशाचं वाचन करू शकतो। आपल्याला दिशा माहितीच आहे। दिशा ही वरची जी दिशा असते ती उत्तर दिशा आहे, या बाजूला पश्चिम दिशा, या बाजूला पूर्व दिशा आणि खालची दिशा जी आहे ती कुठली आहे? दक्षिण। आणि आपल्याला उपदिशा देखील माहिती असणं आवश्यक आहे। प्रत्येक कुठलाही नकाशा असो उपदिशा माहिती असणं आवश्यक आहे। तुम्हाला माहितीच आहे, परत त्याची उजळणी करूया। ही वरची जी उत्तर दिशा आहे त्याच्या डाव्या बाजूला जी आहे म्हणजे पश्चिम दिशे टू उत्तर अशा प्रकारचे जो मधला भाग आहे त्याला आपण वायव्य दिशा म्हणतो। उत्तर दिशा ते पूर्व दिशा यामधला जो भाग असतो त्याला आपण ईशान्य दिशा म्हणतो। आता पूर्व दिशा ते दक्षिण दिशा यामधला जो भाग आहे त्याला आपण आग्नेय दिशा म्हणतो आणि दक्षिण दिशेतून पश्चिम दिशेकडे आपण जातो तेव्हा तो मधला जो भाग आहे तो नैऋत्य दिशा म्हणून ओळखली जाते। तर अशा प्रकारे या सर्व दिशा आणि उपदिशा आपल्या लक्षात आल्यानंतर आता आपण सहज या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो। पहिला प्रश्न पुन्हा एकदा वाचतो की भारतातील 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग कोणत्या दिशेचा आहे? आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर 8000 मीटर ही सर्वात जास्त उंचीचं ठिकाण आहे आणि मग हा जो भाग आहे जास्त उंचीचा तो जर आपण नीट बघितला तर आपल्याला लक्षात येईल ईशान्य आणि उत्तर भागामध्ये आपल्याला ह्या प्रकारचा किंवा रंग दिसतोय, म्हणजे याचा अर्थ याचं उत्तर येईल ईशान्य व उत्तर दिशा। दुसरा प्रश्न, द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी शोधा आणि ती कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे? आपण जर या द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी जर दिशा आपण जर शोधली तर आपल्याला असं लक्षात येईल की आता आपण थोडंसं हा झूम करून बघू शकतो किंवा तुमच्याकडे नकाशा आहेत तर त्यामध्ये आपण ह्या ज्या काही नद्या आहेत त्या नद्यांचा आपण जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला प्राणहिता नदी दिसते आणि ह्या प्राणहिता नदी ही दक्षिण वाहिनी नदी आहे आणि ही दक्षिण वाहिनी नदी जर बघितलं तर गोदावरी खोऱ्याच्या आहेत। आता या ठिकाणी गोदावरी खोरा आपल्याला दिसतंय, ही गोदावरी नदी आहे आणि ह्या गोदावरी नदीला येणारी जी नदी आहे ती प्राणहिता आहे। ही प्राणहिता जी नदी आहे ही प्राणहिता नदी गोदावरी खोऱ्यामध्ये येत असल्या कारणामुळे त्याचं उत्तर येणार नदी प्राणहिता आणि खोरे आहे गोदावरी। त्याच्यानंतर तिसरा जो काही दिलेला आहे बघा प्रश्न, गडद हिरव्या रंगाने दाखवलेला उत्तरेकडील भूमीचा उतार कोणत्या दिशेस आहे?
आता हा गडद रंगच दाखवला बघा, हे जे काही उत्तरेकडील मैदानी प्रदेश आहे म्हणजे गंगा नदीचं, तर त्यामध्ये हा गडद रंग दाखवलेला आहे. याचा जर आपण उतार बघितला, कारण इथल्या सर्व ज्या नद्या आहेत त्या उत्तर मैदानी प्रदेशातल्या या सर्व पूर्वेकडे वाहतात, म्हणजे साहजिकच या गडद हिरव्या रंगाचा जो प्रदेश आहे त्या उत्तर भारतीय मैदानीचा प्रदेशाचा उतार हा कुठल्या दिशेस असणार, मग पूर्वे दिशेस. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. अरवली पर्वत ते छोटा नागपूरच्या दरम्यान असलेल्या पठारांची यादी करा. आता अरवली पर्वत, हे बघा इथं अरवली पर्वत दिसतोय, मी मार्करच्या सहाय्याने तुम्हाला दाखवतोय, पॉइंटर पण आहे. आणि या अरवली पर्वत ते आपल्याला जे काही इथपर्यंतचं जर पठार बघायचं आहे नागपूर दरम्यानचं, तर हे नागपूरचं पठार ते अरवली याच्यामध्ये कोणकोणते पठार आहेत बघा. मेवाड पठार आहे, हे माळव्याचं पठार आहे बघा मध्य प्रदेशातलं. त्याच्यानंतर हे पुढचं बुंदेलचं पठार आहे, बागेलखंड पठार आहे, हे बुंदेलखंड हे बागेलखंड. अशा प्रकारे ही 4 महत्त्वाची पठारं या दरम्यान येतात. पुढचा प्रश्न, पूर्व घाटातील शिखरांची नावे सांगा. आता हा पूर्व घाट आहे. हा पूर्व घाटामध्ये जर आपण बघितलं इथून तर इथपर्यंत, तर आपल्याला एक लक्षात येईल की या ठिकाणी महेंद्रगिरी आणि मलयगिरी अशा प्रकारची जी काही महत्त्वाची जी काही शिखरं आहेत ते आपल्याला सांगता येतील. ही जी काही महेंद्रगिरी बघा या ठिकाणी आहे उडीसामध्ये. त्याच्यानंतर मलयगिरी या ठिकाणी आपल्याला खाली दिसते, मलयगिरी या ठिकाणी देखील मलयगिरी दिसते. ही जी काही आहेत ही शिखरं आहेत, ही शिखर कुठे आहेत, पूर्व घाटातली आहेत. ते तुम्हाला पुस्तकामध्ये अतिशय व्यवस्थित पद्धतीने दिसते बघा. त्याचबरोबर पुढचा जो प्रश्न आहे बघा, ब्रह्मपुत्रेचा सकल मैदानी प्रदेशाची सीमा कोणत्या पर्वतीय भागांनी अंकित केलेली आहे. आपण जर ब्रह्मपुत्रा ही जी नदी बघितली, ही ब्रह्मपुत्रा म्हणजे स्तांगपो, आणि स्तांगोपनंतर ती जेव्हा अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करते तेव्हा तिला आपण काय म्हणतो, ब्रह्मपुत्रा नदी. आणि ही ब्रह्मपुत्रा नदीचा जो सकल मैदानी जो प्रदेश आहे हा कोणत्या भागाने, आपण जर हिमालय बघितला तर हिमालय इथपर्यंतचा हा भाग पूर्ण हिमालयात आहे. मग हा जो काही भाग येतो हा हिमालयाचाच एक भाग आहे, त्याला आपण पूर्व हिमालय म्हणतो. म्हणून त्याचं उत्तर येणार की ब्रह्मपुत्रेच्या सकल मैदानी प्रदेशाची सीमा कुठे, पूर्व हिमालयामध्ये अंकित झालेली आहे. निलगिरी पर्वताचे सापेक्ष स्थान सांगा. बघा दक्षिणेकडे या, आणि या ठिकाणी निलगिरी पर्वत आहे बघा, जिथं मी माझा पॉइंटर आहे त्या ठिकाणी निलगिरी पर्वत आहे. या निलगिरी पर्वतामध्ये आपण जर बघितलं तर त्याचं सापेक्ष स्थान सांगताना काय येईल की हा हिरवा भाग आहे पश्चिम घाट, आणि ह्या बाजूला असणारा जो पूर्व घाट आहे या दोघांचं विलिनीकरण कुठे होतं, या निलगिरी पर्वत. म्हणजे निलगिरी पर्वत हा पश्चिम घाटाला पण जोडतो आणि पूर्व घाटाला पण जोडतो, म्हणून त्याचं उत्तर असणारे त्याचं सापेक्ष स्थान आहे पश्चिम घाट व पूर्व घाट यांचं विलिनीकरण या ठिकाणी किंवा त्यांना दोघांना जोडतो. पुढचा, सह्याद्री पर्वताची कोणत्या दिशेला उंची वाढत जाते. अतिशय सोपा असा प्रश्न आहे. सह्याद्री पर्वत कुठून आहे बघा, इथून जो हा गिरनार पर्वत आहे पश्चिम दिशेला जर आपण बघितलं, गांधीनगर म्हणजे गुजरातचा हा किनारा, तिथून तर इथपर्यंत तिरुवनंतपुरमचा जो भाग आहे याला आपण पश्चिम घाट म्हणतो किंवा सह्याद्री पर्वत म्हणतो. याची उंची जर बघितली तर याची उंची इकडून म्हणजे आपण जर बघितलं दक्षिणेकडे वाढत जाताना आपल्याला दिसते, कारण दक्षिणेकडे आनईमुडी हे सर्वात मोठं उंच शिखर आहे. कळसुबाई जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आहे, पण पुढे जेव्हा आपण केरळपर्यंत जातो तेव्हा त्याची उंची, सह्याद्रीची उंची वाढत जाते. म्हणजे त्याचं उत्तर आहे की कोणत्या दिशेस उंची वाढत जाते, दक्षिणेकडे त्याची उंची वाढत जाते. पुढचा भाग, विंध्य पर्वत कोणत्या नदी खोऱ्यांच्या जलविभाजक आहे. हे आपल्याला अतिशय या ठिकाणी सोप्या पद्धतीने सांगता येईल बघा. हा विंध्य पर्वत आहे, हा जो पिवळा भाग आहे हा विंध्य पर्वताचा आहे, आणि ह्या पर्वतावर दोन्ही बाजूंनी 2 नद्या उगम पावतात. आपण जर बघितलं तर ह्या साईडला म्हणजे उत्तरेकडे ज्या नद्या वाहत जातात ह्या गंगा नदीला मिळणाऱ्या उपनद्या आहेत, म्हणजे गंगा नदीच्या उपनद्या, आणि ज्या ह्या पश्चिम वाहिनीला वाहून जातात म्हणजे इथून ही नदी जी जाते कुठली, नर्मदा जाते, पुढे तापी पण येऊन मिळते नर्मदाला, पण ही जी काही नर्मदा नदी आहे ही नर्मदा नदी पश्चिमेकडे आणि उत्तरेकडे गंगा नदीच्या, म्हणजे याचा अर्थ विंध्य पर्वत कोणत्या नदी खोऱ्यांचा जलविभाजक आहे. तर अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला सांगता येईल की विंध्य पर्वत हा नर्मदा नदी आणि गंगा नदीच्या उपनद्या यांचा जलविभाजक आहे. अशा प्रकारे आपल्याला आता पुढे अजून एक या ठिकाणी आकृती दिलेली आहे. ह्या आकृतीच्या सहाय्याने आपल्याला देखील या ठिकाणी परत प्रश्न विचारलेले आहेत, ते अतिशय महत्त्वाचे आहे. आता आकृती 3.2 काढा, 15 पान नंबरवर आहे. आता हा जो काही